आरोहीला तर हे ट्रॅक्टर आहे ना खूप जास्त आवडलंय. क्यूट आहे ते छोटस मस्त. तर काही आपण हे ट्रॅक्टर डन करून टाकू आणि लगेच त्याला घरी घेऊन जाऊ. त्याच्यावर रेड कपडा टाकू. आपण जेव्हा ट्रॅक्टर घेऊ ना तेव्हा मी ट्रॅक्टर शिकणार आहे. मग नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. मी आता आहे ना कालच्या व्लॉगच्या आहे ना कमेंट रीड करत होतो. आशिष म्हणे 500 कमेंट होणार नाही म्हणे, म्हणजे नाईटला मी व्लॉग एंड करताना म्हणे 500 कमेंट होणार नाही म्हणे. 500 कमेंट येणार नाही पण सो तू माझं काही भांड फोडू शकणार नाही म्हणे. सो काही 500 कमेंट कम्प्लीट झालेलं आहे. So आता आहे ना आपल्याला आशिषचं भांड फोडायचंय. अभी मजा आएगा ना भिड़ो. तुझं भांड फोडायचंय आता. फोडू का? आपण त्याला प्रॉपर मीटिंग ठेवू भांड फोडायला. हा ठीक आहे, बरोबर बरोबर बरोबर. हा ना. ज्याच्या सोबत आहे त्याला सोबत घेऊन सोबत भांड फोडू. मम्मीने आता एक कोपरा धरून ठेवलेला आहे, इथं लोळत असती मस्त. हा काय एवढी झोप धरली? मी आत्ता बाहेरून आले. जस्ट का बसल्यावर अरे नाही भाई, मम्मीने लई झोप धरली माहिती का, नुसती झोपत असती. एवढं नाही झोप पाहिजे, थोडी एक्सरसाइज वगैरे करायची, पळायचं. हा पळण ना मग. कधी पळशील? पळायला लागल्यावर. हर्षद काही सरा स्कूलकडे. अच्छा रा. हर्षद आम्ही बाहेर चाललोय बरं का. कुठं? चाललोय बाहेर फिरायला. मी पण येतो. नाही, तू स्टडी कर घर पे बैठ के. नाही नाही, एक दिन. नहीं एक दिन नहीं, तेरा हर दिन का है. तू अभ्यास कर घर पे बैठ के. कुठं चालले ते सांग. चाललोय, थोडंसं काम आहे आमचं बाहेर, ते काम पण करायचंय. आणि आता लागली मला खूप जास्त भूक, एकदा पोटोबा करून घेतो. बट इसका भांडा तो अभी फोड़ना ही पड़ेगा. अपने ऑडियंस ने 500 का टारगेट कंप्लीट कर दिया है. नाही विसरू नाही शकत भाई, प्रॉपर फोडणार मी आता याचं भांड, ते पण व्लॉग मध्ये. आणि त्याला स्टोरी पण ठेवायला लावणार आहे. तयार राहा भाई. श्वेता, कालच्या व्हिडिओला 500 कमेंट झालेले आहे. आपण म्हटलं होतं ना 500 कमेंट झाले की आपण आशिषचं भांड फोडायचं. सो त्याचं भांड आहे ना फोडावं लागणार आहे आणि तो स्टोरी पण ठेवणार आहे. हे कधी झालं भाई? कधी झालं म्हणजे आता झालं. हे बोलच नाही. आपण भांडण फोडायचं तर झालं होतं ना. भांड फोडायचं पण कसलं भांड लावून दे तुझ्या आयडीवर. मी बरोबर फोडतो ना भांड. मला जुनं भांड फोडायचं. जुनं नाही रे, लेटेस्ट लेटेस्ट भांड. लेटेस्ट वालं. लेटेस्ट नाही फुटलं ना आणखी. नाही मी फोडतो ना. दादा तू भांड फोड, स्टोरी त्याच्या आयडीवरून मी टाकते. हा बेस्ट. काल मस्त पाऊस पडत होता, आज परत पाऊस गायब झालाय. बाय आशिष, बाय श्वेता, बाय बाय. जाओ आराम से जाओ. येस दादू. आता एकदा ना मस्तपैकी पोटोबा करून घेतो. आणि काही जा फोन काही मला जेव देत नाही यार. हॅलो ना, माझं पोटभर जेवण झालेलं आहे. आरोही आणि मी ना आता बाहेर चाललोय. माझं थोडंसं काम आहे, इम्पॉर्टंट काम आहे, ते फिनिश करायचं आहे. आणि सोबत त्याने एक मित्र पण येतोय. कुठल्या कामासाठी चाललोय, काय काम आहे ते तुम्हाला आहे ना थोड्याच दिवसात कळणार आहे. आणि काल आहे ना हर्षदने आणि मम्मीने मिळून आहे ना पूर्ण आपलं शिवरॅक आवरलेलं आहे. व्हेरी गुड. चला आपली थार आहे ना आता बाहेर काढू. आम्ही असं कुठं बाहेर जायला लागलो ना की हर्षदचा चेहरा आहे ना लगेच बारीक होऊन जातो. मला बनायचे तुमचं. नहीं काम करते रहा. असं जब तू बड़ा हो जाएगा ना तब तेरे को हर जगह पे लेके जाऊंगा. अभी भी लेके जा सकता हूँ, लेकिन तेरा अभ्यास भी और एडिटिंग नाही भी म्हटली महत्वाचा का? आहे. काय म्हणे मम्मी? मम्मी बोलले की हर्षा तू कशाला चालला. त्यांना वाटलं मी त्यांना काय बोलले, आई आम्ही चाललो. त्यांना काय वाटलं की हर्षदच बोललं. ते हर्षा तू कशाला चालला. तू वरती जा रे, पळ. चलो बाय बाय. काल मस्त पाऊस पडला आरोही, आणि बघ ना आज गायब होऊन गेला. किती डेंजर ऊन पडलेले आज, असे चटके लागते तुनाचे. आमच्या सोबत आहे ना आमचा एक मित्र पण येतोय. आता त्याचीच वाट बघायची आम्हाला. आला. बैठो प्रवीण, दरवाजाचं खोल. बैठो. थंड वाटलं का मध्ये आल्यावर? बाहेर लिहून आहे ना. काल मस्तपैकी जन्नत वाटत होती बाहेर, आता परत ऊन पडलं यार. हट, मला येऊनच आहे ना यार. आरोही तुला कॉलेजला जायचं होतं ना? आज नाही जायचं, उद्या जायचंय. उद्या जायचंय का? आरोहीची TC काढून आणायची आहे आणि दुसरीकडे आहे ना ऍडमिशन घ्यायचं आहे आम्हाला. या ऍडमिशनवर ना एक पॉईंट सांगतो. आता आहे ना सोनम वांगचुक सर आहे ना, आपण जे 3 Idiots मूवी बघितलेलं आहे त्याच्यातलं जे आमिर खानचं कॅरेक्टर आहे ना ते त्यांच्यापासून इन्स्पायर्ड आहे. ते आता हंगर स्ट्राईक वरती बसलेले आहे. नीटचा जो पेपर फुटला, म्हणजे आपल्याकडे एवढं करप्ट सिस्टम आहे माहिती का. प्रत्येक वेळेस पेपर फुटता, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. जे गरीब घरातून येत आहे, जे अभ्यास करताय, स्ट्रगल करताय पुढे जाण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांचं आहे ना खूप जास्त नुकसान होतं या करप्ट सिस्टीममुळे, हे पेपर फुटीमुळं. तर त्यांची मागणी एवढीच आहे की जे एज्युकेशन मिनिस्टर आहे त्यांनी इस्तिफा दिला पाहिजे. पण सरकार एक रिप्लाय करत नाही आहे. म्हणजे 18 ते 19 दिवस झाले त्यांना हंगर स्ट्राईकला सुरुवात करून. म्हणजे एकदम गंभीर स्थिती आहे. सो थोडंसं मनावर घेतलं पाहिजे सरकारने. आणि तुम्ही पण स्टँड करा गाईज. तुम्ही पण इंस्टाग्रामवरती स्टोरी ठेवा, रील्स बनवा.
थोडं आपण पण आपल्या साईडनी पण थोडंसं मत मांडलं पाहिजे. प्रत्येक वेळेस असा आपला आवाज दबून जमणार नाहीये, आपल्याला पण कधीतरी आवाज उचलावाच लागणार आहे. खूप जणांचं असं म्हणणं पडलं, एज्युकेशन मिनिस्टरनी जर इस्तिफा दिला तर यांनी काय साध्य होणार आहे. बट जे दुसरे एज्युकेशन मिनिस्टर बनतील किंवा जे सिस्टीममध्ये कामं करतील ना, त्यांना भीती वाटेल ह्या गोष्टीची की नाही यार, सिस्टीम चेंज होऊ शकते, आपली जागा पण दुसरा जण रिप्लेस करू शकतो. ह्या गोष्टीचा धाक बसल आणि कुठेतरी ना ह्या गोष्टीला आळा बसल. सो इस्तिफा आहे ना खूप जास्त गरजेचा आहे आणि सगळ्यांनी सपोर्ट करा, बस एवढंच सांगतो. अरे तुला माहिती का, असे टोटल गेट आपल्या शहरामध्ये किती आहे? 52. यस, 52 गेटचं शहर आहे आमचं छत्रपती संभाजीनगर. काल आमची ना CP ऑफिसला मीटिंग होती बरं का. मग त्यांनी ट्रॅफिकचं वगैरे भरपूर गोष्टी सांगितल्या. तुला काय वाटतं, म्हणजे एका वर्षात किती केसेस झाल्या असेल ट्रॅफिकचं चलन, म्हणजे किती लोकांवरती झालं असेल? नॉर्मलच असेल, जास्त काही नसेल. तरी किती किती म्हणजे मी कसं सांगू बरं आता? पूर्ण आपल्या शहरात किती कारवाया झाल्या असतील अंदाज सांग. 6 तर आमच्या प्रवीणवरच आहे. आपा सांग किती झाल्या मला नाही सांगता येते आता. तरी एक आकडा तर सांग. 10,000 वगैरे. ठीक आहे, निवृत्ती तू सांग. प्रवीण तू सांग. 70,000. बापरे. 24 लाख. 24 लाख. यस, 24 लाख कारवाया झाल्या आहे. जे नियम कायदे कानून मोडते त्यांच्यावर. अच्छा, जे हेल्मेट वगैरे यूज करत नाही म्हणजे ते तसे पकडले, ते एवढे केसेस आहे? हो, एवढ्या केसेस आहे, एवढ्या कारवाया झाल्या आहे. अरे इथं बघ ना किती ट्रॅक्टर आहे. तुला छोटं ट्रॅक्टर घ्यायचं होतं ना, घेऊन जायचं का आपण? ट्रॅक्टर लय आवडतं हो. ते छोटं ट्रॅक्टर आहे, चल घ्यायचं का? काम नाही तर उतरून बघू ना आपण किती ट्रॅक्टर दे. अरे किती ट्रॅक्टर दे. हे बघ, हे तुला आवडतं तसं ट्रॅक्टर छोटस रेड वालं. गाईज इथं बघा ना, एकदम छोटं ट्रॅक्टर आहे आणि मला ना ट्रॅक्टर खूप जास्त आवडतं. किती क्यूट आहे ते. गाईज माझं स्वप्न आहे माहिती का, तुम्ही म्हणशाल असं कसं स्वप्न आहे, बट माझं आहे ना छोटं ट्रॅक्टर घ्यायचं स्वप्न आहे ना. मस्तपैकी ना नंतर असं फ्युचरमध्ये थोडी शेती घेणार आहे, मस्तपैकी बैल जोडी घेणार आहे आणि असं आहे ना ट्रॅक्टर पण घेणार आहे. अरे आपण हे नक्की ट्रॅक्टर घेऊ बरं का. आणि मी कुठे बसायचं याच्यावर? तू पाठीमाग. गाईज तुम्ही कमेंट करून सांगा आपण ट्रॅक्टर घ्यायचं का, मग आपण हे ट्रॅक्टर घेऊ. आवडलं का ट्रॅक्टर? आवडलं, भारी ना. तर गाईज आपण हे ट्रॅक्टर डन करून टाकू आणि लगेच त्याला घरी घेऊन जाऊ. जायचं घरी घेऊन, चल गाडीत टाक. मस्त याच्यावर रेड कपडा टाकू. टाळा एक दिन जरूर लेंगे ऐसा छोटा ट्रॅक्टर. वेडा होतं की काय काय माहिती बाबा त्या ट्रॅक्टरच्या नादात. कुठेही ट्रॅक्टर दिसलं ना, ट्रॅक्टर 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 असं करतं. ते छोटे लेकरं नाही का, गाडी बघितल्यावर कसं करते, गाडी 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 तसं करतो. ट्रॅक्टर 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 छोटं ट्रॅक्टर छोटं ट्रॅक्टर. गाईज मला ना ट्रॅक्टर खूप आवडतं. सो एक दिवस आहे ना आपण नक्की ट्रॅक्टर घेऊ. असं मस्त ट्रॅक्टर घेऊ, असं शेतीत फिरू. एक छोटी ट्रॉली, छोटी पाण्याची टाकी जी राहील ना, तिने असं झाडांना पाणी वगैरे मारायचं, म्हणजे छोटं टँकर. आणि छोटी ट्रॉली जी राहील ना, त्याच्यात असे फळं वगैरे तोडायचे आपल्या बगीच्यामधले, ते त्याच्यात टाकायचे आणि मग जायचं. काय प्राईस असेल आहे ट्रॅक्टरची? 3.5 लाखाचं आहे गाईज आहे ट्रॅक्टर. तुम्ही सांगा गाईज आपण घ्यायचं काय ट्रॅक्टर, आपण घरी घेऊन जाऊ. मस्त आहे पण. 2 काय त्याला? हे जे ना, हे 2 ब्रेक आहेत. 2 ब्रेक. हे काय आहे? कशी फिलिंग येते अरे ट्रॅक्टरवर? भारी आहे. आपण जेव्हा ट्रॅक्टर घेऊ ना तेव्हा मी ट्रॅक्टर शिकणार आहे. मग काही आम्ही तर ट्रॅक्टर बघायसाठी थांबलो ना, तर एक भैया भेटला. त्याच्या फोनमध्ये ना त्यांनी सगळे व्लॉग बघितलेले आपले. 2 मिनिट दाखवा. हे बघा, हे बघा पूर्ण व्लॉग बघितलेले. अरे वा, अरे वा, थँक्यू. हा बरोबर. आरोहीला तर हे ट्रॅक्टर आहे ना खूप जास्त आवडलं ना. किती क्यूट आहे ते छोटस मस्त. हर्षद नंतर शिकल्यावर हर्षद पण चालू शकतो त्याला. भारी आहे. मी पण चालवणार आहे, मी पण शिकणार आहे. लवकरच घेऊ आपण ट्रॅक्टर. किती मजा येईल विचार कर ना आपण जर ट्रॅक्टर घेतलं तर. गाईज सिरियसली आमची अशीच प्लॅनिंग चालू आहे फ्युचरमध्ये. म्हणजे पुढं आहे ना शेती घेऊ आपण आणि मस्तपैकी, म्हणजे आता पण आहे आपल्याला 6-7 एकर शेती पण आहे, बट आता पण सध्या शेती करत नाही. नंतर आपण फ्युचरमध्ये ना चांगली शेती घेऊ आणि मग असं छोटंसं ट्रॅक्टर घेऊ. तुम्ही सांगा असं करायचं का आपण? मस्तपैकी गावाकडं घर बांधू, थोडंसं गावाकडं शिफ्ट होऊ, म्हणजे एकदम भारी वाईब राहील ती. कसं वाटलं आरोही तुला ते ट्रॅक्टर? मला तर खूप जास्त आवडलं, एकदम मस्त.
त्याच्यामुळेच मी भालगावला जर गेलो ना मामाच्या गावाला तर तिथे ना ट्रॅक्टर चालवत असतो, कारण मला ना ट्रॅक्टर शिकायचंच आहे आणि घ्यायचंच आहे भाऊ, 100% फिक्स आहे. कधी ना कधी, आज ना उद्या ना मी ट्रॅक्टर घेणार आहे म्हणजे घेणार आहे, बट त्याच्या आधी ना थोडी शेती घेणार आहे आणि मग त्या शेतीमध्ये पूर्ण बगीचा लावू, एक फार्म हाऊस बनवू. असं आपण करायचं का तुम्ही कमेंट करून सांगायच, मग आपण 100% करू आणि त्याच्यासाठी प्रयत्न करू मेन म्हणजे. कारण आपल्याला ट्रॅक्टर पण घ्यायचं तर 3.5 लाख रुपयाचा ट्रॅक्टर आहे, पैसे पण साचवावं लागेल, शेतीसाठी सुद्धा पैसे साचवावं लागेल, पण मज्जा खूप येईल आणि लाईफमध्ये ना एक नवीन एक्सपिरियन्स पण येईल मला. आम्ही ना वैजापूर तालुक्यामध्ये आलो होतो, इथं आमचं आहे ना थोडंसं काम होतं, आता ते काम पण फिनिश झालेलं आहे, आता आहे ना घरी जायचंय. तर काही फायनली आता घरी आलेलो आहे. आरू इथं डायरेक्ट पळत पळत वरती गेली आणि आता हर्षद पण आलेला आहे. हर्षद आहे ना बाहेर गेलेला होता, आम्हाला येताना दिसला सायकलवर. कुठे गेला होता? मी का दूध आणण्यासाठी. तुला माहिती आहे आपण ट्रॅक्टर घेणार आहे. हो, हा मग कोणतं? छोटं ट्रॅक्टर. वाव, मग मी चालवल त्याला मोठं झाल्यावर. पण ते आता नाही घेणार आहे, ते नंतर घेणार आहे. मम्मी आज आहे ना आम्ही ट्रॅक्टर बघितलं. कुठं? छोटं ट्रॅक्टर. वैजापूरला नाही, एक ट्रॅक्टरचं असं मोठं गोडाऊन होतं, तिथं ट्रॅक्टर बघितलं. आपल्याला लवकरच छोटं ट्रॅक्टर घ्यायचंय, त्याच्यासाठी पहिले आपल्याला शेती घ्यायची यार मम्मी. मस्तपैकी शेती घेऊ यार. वो ट्रॅक्टर लेना पडेगा, अभी मेरे को करम नहीं रहा है, लवकर घेणं पडेल. 2-3 तास थांबायचं असतं ना त्या शोरूमला. लय वेळ थांबलो होतो आम्ही, ट्रायल साठी नव्हतं ते, गोडाऊन होतं ऍक्च्युली. नंतर जाणार आहे मी शोरूमला परत बघायला. तू जायचं जाईन भालगावला आहे ना. छोटं नाही ना, आहे ना ते रामदास बोगद. मग जाणं पडेल एकदा. अय लोळ्या, तेरा गेमिंग वीडियो कब आने वाला है? मेरे को डालने का है, मेरा एडिट भी हो गया है, पर वाईफाई नहीं चल रहा है. हा ना गाईज, आमचं वायफाय बंद आहे आज. आता आहे ना पप्पा पण आलेले ड्युटीवरून. पप्पाची ढेरी बघा, मध्ये गेली जरा ढेरी, आता काम चालू आहे वाटतं आता. काहीच खूप दिवस झाले आपल्या ब्लॉग खाली कमेंट करणारे ना आपण विनर काढलेले नाहीये. सो जे डेली आपल्या ब्लॉग खाली कमेंट करताना असे आपण टॉप विनर काढणार आहे. जो प्रत्येक ब्लॉग खाली कमेंट करतो असा एक विनर काढणार आहे ह्या महिन्यामध्ये सुद्धा, आणि त्याला पर्सनली जाऊन आम्ही गिफ्ट देणार आहे, सरप्राईज गिफ्ट. सो तुम्ही सुद्धा या ब्लॉग खाली कमेंट करा. हर्षद, आपले 5 मिलियन सबस्क्रायबर कधी होतील? लवकरच होईल, लवकर लवकर. तुम्ही जर सबस्क्राईब केलं ना तर लगेच होऊन जाईल. हा ना गाईज, करा ना सबस्क्राईब. 5 मिलियन सबस्क्रायबर करायचे यार. तुझं काय ड्रीम आहे रे? माझे का मला 1 लाख करायचे. बघा, हर्षदला 1 लाख करायचे. आता किती सध्या? माझे का 66,000. म्हणजे अजून किती पाहिजे? 34,000. सो गाईज, नक्की हर्षद गाडेकर व्लॉग्सला पण सबस्क्राईब करा. हर्षदला आहे ना 1 लाख सबस्क्रायबर करायचे आणि मला 5 मिलियन. जेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती 5 मिलियन सबस्क्रायबर होणार आहे ना, ती फक्त माझ्यासाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठीच एक मोठी अचिव्हमेंट असणार आहे. आता आरू ही ढापून ढुपून माझे कपडे घालून आलेली आहे. हे कपडे माझेच आहे. तुझे? मग तुझे? एस साईजचे, एस साईज. तुझे ते कपडे? तुझे एम साईजचे. तुझे ते कपडे? आरू, आपले 5 मिलियन सबस्क्रायबर कधी होतील? लवकरच होतील गाईज, लवकर लवकर आहे ना सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे लवकरच होतील. तुझं काय ड्रीम आहे? तुला किती सबस्क्रायबर करायचे? मला का तसं तर मला 5 मिलियन करायचे, पण लवकरात लवकर मला आता 2 मिलियन सबस्क्रायबर करायचे. मम्मी, तुझं काय ड्रीम आहे? तुला किती सबस्क्रायबर करायचे? 5 मिलियन 5 मिलियन. मग सांग सगळ्यांना सबस्क्राईब करायला लाव. सबस्क्राईब शब्द येईन का मला? येईल ना, बोलली नाही का आता? बोल. 5 मिलियन सबस्क्रायबर करा. बोलायला येतं पण असं म्हणताना येत. बोलायला येतं पण म्हणता येत नाही. हर्षद आहे ना आता त्याच्या फेवरेट चड्डीची घडी घालतोय. हर्षद, तुला काय आवडती रे ती चड्डी एवढी? ती ना लय कम्फर्टेबल आहे म्हणून मला लय आवडती. ही कम्फर्टेबल चड्डी का? कधी पण तीच घातलेली राहते त्यांनी. पण आज वेगळी घातली ना, बघ तू काल म्हटला तर नाईटला थोडी जीन्स पॅन्ट घालू शकतो. हा, मग नाईटला हीच घालत. अरे पण धुईना तिला 1 महिन्यापासून धुतली पण नाही ती. नाही ना, आज धुतली ना मम्मीने. धुतली का? अमोल आहे ना पुण्याला गेलेला आहे ना, तेव्हापासून हर्षद आहे ना बेडरूम मध्ये राहतच नाही. त्याच्या बेडरूम मध्ये कोणीच राहत नाही. हर्षद आहे ना मम्मी पप्पाकडे झोपायला जातो. असं रेग्युलर मध्ये आहे ना हर्षद आणि अमोल आहे ना त्याच्या बेडरूम मध्ये थांबत असतात. पण काल आहे ना फर्स्ट टाइम मी सुद्धा हर्षदच्या बेडरूम मध्ये झोपलो होतो. तसं मी हर्षदची बेडरूम युजच करत नाही. पण मस्त आहे, एकदम क्यूट आहे, छोटीशी, एकदम भारी आहे. तुला झोप येते का इथं? एकदम मस्त आहे. ड्रीम बेडरूम आहे यार. मस्त अशी ह्या साईडनी एंट्री आहे. इथं समोर स्टडी टेबल आहे. इथं वरती लाईट पण आहे. अशा खेळण्या वगैरे ठेवलेल्या आहे इथं. त्या साईडला डक आहे. हे माझं टेडी आहे. मला काल इथं झोप येत नव्हती, सो ते आणलं होतं खाली. मस्त आहे, एकदम क्यूट बेडरूम आहे हर्षदची. किती भारी यार हर्षद तू. माझं लक आहे, तू भेटलाय मला म्हणून. आणि कदर नाही दादाची. हा, कदर नाही. कस काय? मला असं वाटतं. कस काय वाटतं तुला? काय रिझन आहे त्याचं? तू माझं काम नाही ऐकत ना. हा, कधी नाही ऐकत. गाईज तुम्हीच सांगा, मी दादाच काम ऐकतो का नाही? गाईस को क्या मालूम अभी तू मेरा काम सुनता है नहीं सुनता. दरवेळेस ऐकतो. हर्षद, या हलकी चड्डी बघ ना किती भारी आहे. ती निघती पण. काढ बरं का त्या चड्डीला. अरे या, हे कुठून आणलं यार? मला आठवत नाही. घालून दे त्याला चड्डी. भोंगळ्याच्या हातून.
हा कुठून आणलेला आहे हल्क? काय माहिती, मला वाटतं तुम्हाला ती स्कूटर आणली होती का, तिथून आणलंय. अरे हा बरोबर आहे तिथूनच आणलेला आहे हा हल्क. आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ना हर्षदने मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केलं होतं आणि त्याच्याच बेडरूम मध्ये ठेवलेलं आहे. लबुबू पण आहे. हर्षदकडे जेवढे टॉईज आहे ना काही ते सगळे माझे, कारण वरच्या बेडरूम मध्ये जागा नाही आहे, सो मी सगळं हर्षदच्या रूम मध्ये ठेवत असतो. हे सोल्जर पण हाताला जुना आहे, हा हर्षदचाच आहे. हे पण माझं आहे, हे पण म्हणजे सगळं कलेक्शन आहे. असं माझं गाड्यांचं पण कलेक्शन किती भारी आहे ना. ते लय भारी आहे. असं वाटतं प्रत्येक गाडी काढून खेळत बसावं. हाँ का बामट्या, लेकिन उसको हात नाही लगाने का. मी घरी नसलो तरी हात नाही लावायचा. आणि माझं ते छोट्या छोट्या गाड्यांचं कलेक्शन आहे ना, मला त्याला असं कोणी हात लावलेलं आहे ना बिलकुल आवडत नाही. आणि आता लॅपटॉपवर आहे ना मी 1-2 आहे ना गेम इन्स्टॉल करून ठेवतो, म्हणजे खेळायला काम येतील. आणि काही आम्ही ना आपलं जे यूट्यूब चॅनल बनवलं होतं ऋषिओ गेमिंग, त्याच्यावरचा एक व्हिडिओ मस्त व्ह्यूज गेलेले आहे त्याला. कमला गेम खेळला होता आम्ही, 72,000 व्ह्यूज गेलेले त्याला, म्हणजे सगळं अनएक्सपेक्टेड होतं. पहिलाच गेमिंग व्हिडिओ टाकला आणि त्याला एवढा भारी रिस्पॉन्स भेटला. लॅपटॉपमध्ये मस्त गेम इन्स्टॉल करतो म्हटलं, बट वायफाय चालत नाही आहे. सकाळपासून वायफायचा प्रॉब्लेम चालू आहे. हलकला इथं काय ठेवलंय, त्याला जाऊ दे त्याच्या जागेवर. अरे पडला खडा रे भाई, इधर तू. अरे हर्षद तू उभा नाही राहते. अरे त्याचे पाय बघ तू कसे केले. मोये सरळ कर. इकडचा पण. अरे तो पाय कम्प्लीट फिरतोय. असं कर सरळ. हा पण असं कर. हा आता उभं राहील तो. आणि आपली ऋषी मंडळी जी ना ती इतकी क्रेझी आहे माहिती आहे का. कालच्या व्हिडिओला मी सहज म्हटलं 500 कमेंट करा. गाईज फक्त 2 ते 3 तासात कालच्या व्लॉग खाली ना 500 कमेंट झाल्या होत्या. गाईज आपल्या ऑडियन्समध्ये ना खूप जास्त पॉवर आहे. ही ऑडियन्स आहे ना मला कायम जपायची आहे यार. लव यू गाईज, लव यू. मी म्हटलं की 500 कमेंट करा आणि ऑडियन्सनी 500 कमेंट केल्या. पण मला आहे ना हे पण माहीत करून घ्यायचंय की आपले व्लॉग तुम्ही कुठून बघता. सो तुमच्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव आहे ना खाली कमेंट करा. बघू आपली सबस्क्रायबर फॅमिली ना कुठं जास्त आहे. आणि हर्षद आहे ना आता गेमिंग व्हिडिओ एडिट करत बसलेला आहे. तर काही आता आहे ना आमचे जेवण पण झालेले. आता आहे ना मला खूप जास्त झोप येते. हर्षद तरी तर सोफ्यावरतीच झोपून गेलेला आहे. आणि काही आता वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू. Going back where we used to be. Have truths in this late night chat. Both of us knowing.